रायगडावर आज एक मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली। कार्यक्रमात केवळ अमित शहा आणि मुख्यमंत्री फडणवीसांचं भाषण होणार होतं। दोनही उपमुख्यमंत्र्यांचं नियोजित कार्यक्रमात भाषणासाठी नाव नव्हतं। सूत्रसंचालकांनी भाषणासाठी मुख्यमंत्री फडणवीसांच्या नावाची घोषणा केली होती, मात्र त्यावेळी फडणवीसांच्या आग्रहानंतर ऐनवेळी एकनाथ शिंदेंना भाषण करण्याची संधी देण्यात आली। नाराजी नाट्य टाळण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांच्या आग्रहानंतर शिंदेंना भाषणाची संधी दिल्याची चर्चा खरं तर सध्या सुरू आहे, पण अजितदादांना भाषणाची संधी काही मिळाली नाही। रायगडच्या पालकमंत्री पदावरून गेले 3.5 महिने राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर रायगडावरील या घटनेचा राजकीय अर्थ नेमका काय अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे। आज का नया भारत छत्रपति शिवराय का जय जयकार करने वाला है। दुश्मन के मुल्क में घुस के मारेंगे ऐसा कहने वाला है। आणि म्हणून देशाच्या सीमेवर जे कोणी पूर्वी शरारत करत होते, आता ते सगळे चुपचाप बिळात बसलेले आहेत। आणि त्याचं एकमेव कारण आपले कणखर गृहमंत्री अमित भाई शाह आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।